नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया खाडे अंगणवाडी जीनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बालकांचा व गरोदर मातेचा आभा आय डी कशा प्रकारे तयार करायचा ही माहिती आज आपण इथे बघणार आहोत. चला तर मैत्रिणींनो इकडे बघा, सर्वात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या बालकाचा आधार क्रमांक आपण व्हेरीफाईड केलेला आहे ते आधार त्या बालकाचं जर स्वतःचं असेल आणि मोबाईल नंबर व्हेरीफाईड झालेला असेल आणि त्याचा स्वतःचा आधार नंबर व्हेरीफाईड झालेला असेल तरच हा आभा आय डी आपल्याला भरता येणार आहे, अन्यथा आभा आय डी भरता येणार नाही. आपण बालकाचा आधार नसल्यामुळे बऱ्याच बालकांच्या पालकाचे आधार आपण घेतले होते आणि पालकांच्या आधारवरून ते बालक आपण व्हेरीफाईड केलेलं होतं. अशा बालकांचा आपल्याला आभा आय डी तयार करता येणार नाही, कारण आभा आय डी तयार करण्यासाठी बालकाचा स्वतःचाच आधार क्रमांकाने ते व्हेरीफाईड झालेलं असावं. आधार आणि मोबाईलसुद्धा त्याला व्हेरीफाईड पाहिजे, मोबाईल क्रमांक, तरच त्या बालकाचा आपण आभा आय डी तयार करू शकणार आहोत. चला तर बघूया. या बालकाच्या या 3 डॉट समोर क्लिक करायचं आहे. समोर गेल्याच्या नंतर ABA तयार करा, पुनर्प्राप्त करा या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्या नंतर ABA तयार करा. इकडे परत समोर जायचं आहे आणि इकडे बघा 4 अंकी आधार इथे क्रमांक आपल्याला दिसणार आहे, 4 अंकी फक्त, कारण ते व्हेरीफाईड झालेलं असल्यामुळे. आणि इकडे पूर्ण बालकाची जी आधारवरची माहिती आहे ती आलेली आहे आणि इकडे खाली एक चौकोन आहे बघा, या चौकोनामध्ये क्लिक करायचं आहे. इथे जर आपण क्लिक केले नाही तर ते समोर जाणार नाही. इथे या चौकोनात क्लिक केले की तरच आपण समोर जाऊ शकतो. हे बघा अशा प्रकारे. आणि इकडे खाली बघा, खालच्या बाजूला सत्यापन करा याला क्लिक करायचे आहे. याला क्लिक केले का मगच आपला आभा आय डी इथे आपल्याला दिसणार आहे अशा प्रकारे. आणि इकडे बघा आभा आपल्या प्रोफाईलसोबत यशस्वीरित्या जोडला गेला. आता मी हा आभा इथे एका बालकाचा तुम्हाला भरून दाखवलेला आहे. आता आपण अशाच प्रकारे गरोदर मातेचं सुद्धा बघणार आहोत. अगदी अशाच प्रकारे, काही माहिती फार अवघड नाही, खूप सोपी माहिती आहे मैत्रिणींनो. इकडे बघा, आता मी इथे एक गरोदर मातेच्या समोर या 3 डॉटला क्लिक केले. अगदी ज्याप्रमाणे आपण बाळाचा आभा आय डी भरलेला आहे अगदी त्याचप्रमाणे इकडे समोर जायचं आहे. हे बघा इकडे ABA तयार करा. इथे पण या चौकोनाला क्लिक करायचे आहे. जोपर्यंत आपण या चौकोनाला क्लिक करत नाही तोपर्यंत आपला फॉर्म हा पुढे जाणार नाही किंवा आपल्याला आभा आय डी प्राप्त होणार नाही. तर याला क्लिक करायचे आहे आणि याला क्लिक केल्याच्या नंतर इकडे खाली सत्यापन करा यालासुद्धा आता आपण क्लिक करून घेणार आहोत. सत्यापन करा याला क्लिक केल्याच्या नंतरच आपल्याला आपला आभा आय डी प्राप्त होणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आभा आपल्या प्रोफाईलसोबत यशस्वीरित्या जोडला गेला. आता इथे आभा आय डी आलेला आहे. मी तो लॉक केलेला आहे, परंतु इथे आभा आय डी पूर्णपणे आलेला आहे. अशा प्रकारे माहिती काही फार अवघड नाही. बालकाचा आणि गरोदर मातेचा सारखाच आहे, परंतु फक्त बाळाचा आधार हे त्या बाळाचा स्वतःचा पाहिजे आणि मोबाईल क्रमांक व्हेरीफाईड झालेला पाहिजे, मगच आपल्याला हा आभा आय डी काढता येणार आहे. खूप सोपी माहिती आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे आभा आय डी तयार करू शकता. धन्यवाद मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत राहा. आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा. नवीन काही
माहिती हवी असल्यास नक्कीच विचारा. धन्यवाद.